with that powerful tribute, we conclude our journey from the sparks of 1857 to the rise of India in 2025. A journey of courage, unity, knowledge, and responsibility. This evening has been a celebration of India's spirit, brought alive by our friends. And now it is our honor to invite the one person whose presence adds immense grade to this event, our esteemed guest of honor. Sir, your life stands as an inspiration. Your words today will be like the final chapter of our story. May I chapter- request our Vice Captain to escort our guest of honor for the address. आजच्या या सक्षमपणे सादर झालेल्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आनंद आपण घेत असताना ज्यांच्या सक्षम नेतृत्वात ही संस्था प्रगतीपथावर आहे, नागपुरातल्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या संस्थेचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल त्या सेवा सदन शिक्षण संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष कांचनताई, उपाध्यक्षद्वय बापू भागवत, समय बनसोड, भागवत मॅडम ज्या सचिव आहेत, आणि या सक्षम प्राचार्य मराठे मॅडम, सर्व पालक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, भारत कुठे आहे? भारत जर बघायचा असेल तर तो इथे आहे. अहिल्याबाई होळकरांपासून ते स्वातंत्र्यापर्यंत आणि स्वातंत्र्यापासून ते आजच्या समकालीन प्रगतीपर्यंत या सगळ्या आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीचा एक थोडक्यात पण महत्त्वपूर्ण आढावा विद्यार्थ्यांनी निवेदन असेल, गीत असेल, संगीत असेल, या सर्व माध्यमातून घेतला. मला फारसा वेळ दिलेला नाहीये मराठे मॅडमने, 2 मिनिटाचाच त्यांनी वेळ दिलेला आहे. आणि चांदेकर सरांना माहिती आहे की प्राध्यापक एकदा उभा राहिला की तो 45-48 मिनिट काही थांबत नाही, परंतु ते भान मला आहे, त्यामुळे फार मी वेळ घेणार नाही आहे. 1-2 गोष्टींचा उल्लेख मात्र मी करणार आहे की देश प्रगती करतोय, जगाचं नेतृत्व करायला निघालेलं आहे, विश्वगुरू होणार आहे. केवळ विश्वगुरू होणार आहे असं म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण झालं असं होत नाही. विशेषतः कोरोनाच्या काळानंतर या नव्या पिढीमध्ये जी थोडीशी परिवर्तन जाणवतात, सगळं त्यांना जे आयतं पाहिजे, सहजतेने पाहिजे, त्यात खऱ्या अर्थाने बदल होण्याची गरज आहे. म्हणजे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या जोडीने आता कष्टाळूपणा वाढला पाहिजे. परिश्रम केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही. नव्या पिढीने हे शिकलं पाहिजे. नव्या पिढीने ते परिश्रम स्वीकारावेत, परिश्रम करावेत, त्या दृष्टीने मार्गक्रमण करावं. कारण आज तुमच्या आमच्या समोर, या नव्या पिढीसमोर विशेषतः इतकं काही वाढून ठेवलेलं आहे की चांगल्या मार्गानेही जाता येतं. आजकाल शिक्षकांचीही गरज नाही आहे.
ChatGPT असेल किंवा आणखी काही, ही सगळी माध्यमं आपल्यासमोर असताना शाळा महाविद्यालयातून जे अध्यापन होतं त्या आधारे आणि जेव्हा आपण राष्ट्राचा विचार करतो त्या राष्ट्राच्या विकासासाठी, राष्ट्राच्या कल्याणासाठी हा समाज पुन्हा एकदा नव्याने जगासमोर येण्यासाठी जी प्रयत्न करावी लागणार आहेत ही नव्या पिढीला करावी लागणार आहेत, कारण त्यांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा भविष्यात आहे. त्यामुळे कष्ट करावे लागणार, परिश्रम करावे लागणार. आणि हे परिश्रम करत असताना म्हणजे त्याची एक झलक आपण इथे पाहिलेली आहे, त्यांच्या परिश्रमांची, त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या प्रगतीची. पण नव्या पिढीचा हा फारसा दोष नाही आहे. त्यांच्यासमोर आपण जे वाढून ठेवलेलं आहे तेच त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे पालक म्हणून आपलीही एक जबाबदारी आहे की आजच्या आपल्या या तरुण पिढीला आपण काय देतो आहोत, देशाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने या तरुण पिढीला योग्य मार्गाने नेण्याचं काम आपलं आहे. त्याचाही आपण निश्चितपणेच विचार कराल. आणि आजचा हा जो तरुण वर्ग आहे, किशोरवयीन वर्ग आहे, निश्चितपणेच हा भारत देशाला अधिक प्रगतीपथावर नेईल. कारण केवळ ज्ञानच नव्हे, तंत्रज्ञानच नव्हे, तर इतर जी संसाधनं त्यांच्या सोबतीला आहेत त्या आधाराने निश्चितपणेच हा देश विश्वगुरू होईल. आणि त्यासाठी या पिढीचं योगदान महत्त्वाचं असेल. आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. Thank you, sir. Your encouraging words and thoughtful guidance will lead us to our future. Now I call upon Miss Manasvi and Master Reyansh. Good evening, everyone. So, Manasvi, Reyansh, did you like the concert? Yes, it was truly amazing. Yes, it was truly amazing like the last evening. Amazing. Dear audience, last evening in our junior concert, our juniors held something just as valuable in their hands, a book. So these books, do they connect to your journey? Yes, these books hold the same courage that led the revolt of 1857. They hold the unity that strengthened the non-cooperation movement. Bhaiya, do they also hold the determination of the Dandi March? Exactly. Books are the torch that lights up the path from 1947 to 2025. And that's why we hold your hands to pass on the greatest weapon India ever had, knowledge. But remember, freedom can fade not only through the chains of slavery, but through the chains that we create ourselves. How, Bhaiya? It can fade with the slavery of distraction, with the slavery of Mobile addiction. with the slavery of forgetting who we are. And books help us avoid that. Absolutely. Books keep our mind sharp, our values strong, and our freedom alive. Dear friend, let us make a revolution today. We promise to learn from the lessons of our past. We promise to fill these pages with courage. We will turn each page with purpose. And to stay vigilant so that no new form of slavery can ever weaken our nation. Let us build an India that is free, aware, and unstoppable. Thank you. I call upon my friend Miss Mihika and Master Himanshu to propose a vote of thanks. Thank you, Shreyasha. We are honored to extend our sincere gratitude on behalf of Seva Sadan Saksham School. We are indebted to our honorable chief guest, Dr. Prem Lal Patel, for accepting our invitation. However, due to some unavoidable professional commitments, Sir could not be present here.
We also extend our warm appreciation to Dr. Ajay Kulkarni, our guest of honor, for sparing his valuable time to motivate us. Your presence today lit a spark of pride and purpose in every heart. Your words became the strength that carries our dreams a little farther. Our heartfelt gratitude goes to our foster director, Srimati Kanchantai Gadkari, for her unwavering support and guidance. Your vision has illuminated our minds and shown us a meaningful path forward. We also acknowledge the constant support of Seva Sadan Shikshan Sanstha's Shri Bapu Sahib Bhagwat, Vice President Srimati Vasanti Bhagwat, Secretary, our Assistant Foster Director Dr. Samay Bansor, and all respected members and heads of the units of Seva Sadan Shikshan Sanstha. Our respected principal, Padmaja Marathe ma'am, has been the driving force behind this event. Ma'am, your leadership turns efforts into excellence and movements into milestones. Your belief in us becomes the courage behind every success. We thank you wholeheartedly for your guidance and encouragement. A special mention to our academic advisor, Dr. Megha Joshi, for her untiring efforts and motivation. Our thanks are due to Mr. Sandeep Joshi, Director Little Laureates, teaching and non-teaching staff of Seva Sadan Shikshan Sanstha, and all our well-wishers, their valuable contribution and consistent support. Your trust strengthens our journey more than words can say. Your presence today makes every achievement shine brighter. We value the presence of all parents here today. Your support and thoughtful suggestions play a vital role in our progress. To our dedicated and beloved teachers, we offer our warm thanks for your commitment and hard work. We also acknowledge the tireless efforts of the teaching and non-teaching staff, supporting staff, and Class D employees. We sincerely appreciate Mr. Irfan Sheikh for stage and decoration, Mr. Piyush Hete for sound system, Mr. Kapil Mudliar for LED wall, Mr. Mithun Mitra for lighting coordination, Mr. Vinod Kakade for photography and videography, Mr. Rajesh Amin for panels, Mrs. Kiran and Mrs. Pillai for costumes, Amol Arts for cards, Haldirams and Mr. Rajesh Sahu for refreshments. Your cooperation is instrumental in making this event a resounding success. Lastly, a big thank you and love to all the participants, our friends, for their enthusiastic participation. Your days of hard work and dedication shone through in every act. Once again, we express our heartfelt gratitude to everyone who contributed to the success of this program. I now call upon my schoolmates, Master Hitarth and Master Siddharth, to introduce the finale performance of the evening. सिद्धार्थ भैया, ये वाद्य यंत्र कितने सुंदर लग रहे हैं ना? हाँ हितार्थ, हर एक वाद्य यंत्र की अपनी अपनी विशेषता होती है। ये साथ मिलने पे जो सुनने में जो आवाज़ आता है, उतनी मधुरता जितनी सुरीली लगती है, उन्हें बजाने योग्य स्थिति में लाने के लिए उतना ही उन्हें वक्त लगता है। इन प्रस्तुति में माइक का बहुत ज़्यादा महत्व होता है। निशांत सर, माइक की जांच होने पर बताना। बिल्कुल, हर माइक का महत्व होता है। देखो निशांत सर हर माइक को कितनी अच्छी तरीके से जांच रहे हैं। हर सुर, हर ताल हमारे मन को छूते हुए आगे बढ़ रहा है। संगीत बोलता है, बस हमें महसूस होना चाहिए। जैसे संगीत शरीर है, वैसे ही वाद्य यंत्र उनकी आत्मा है। दोनों एक दूसरे के सिवा काम नहीं कर सकते। क्या आप सब तैयार हैं? दर्शक आपका बेसब्री से इंतजार कर रहे हैं। तो चलिए शुरू करते हैं।
Vande Mataram! Dear friends, your instrumental performance was truly beautiful. What an amazing performance! The music spoke for itself. Your control, notes, and technique were outstanding. The way you shaped each phrase added so much depth to the performance. आज हमारे विद्यालय के प्रतिभाशाली मित्रों द्वारा वाद्य यंत्रों की ये विशेष प्रस्तुति हर हिंदुस्तानी के हृदय में देशभक्ति की अग्नि जल उठा दी और इन सभी स्वरों को ताल देने के लिए तबला, ढोलक, जाम्बे, क्लैप बॉक्स, ड्रम्स, ऑक्टोपैड, कॉन्गो, बोंगो तथा अन्य वाद्य यंत्रों की ऊर्जामय स्थान था। जहाँ शब्द खामोश हो जाते हैं वहाँ संगीत बोलता है और जब यह संगीत देश प्रेम से भरा हो तो यह सीधा हमारे आत्मा को छू जाता है। I invite my junior co-anchors who helped in the smooth conduction of the program and added a flavor of innocence to it. Miss Mahi Kulkarni, Miss Manasvi Bhangar, Miss Navya Paliwal, Master Reyansh Jain, Master Prasanna Sarvate, Master Pinak Agnihotri. Please have a huge round of applause for all of them. On this note, I request everyone to please rise for the school anthem, followed by the national anthem.